चलो नमस्कार मंडळी, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत दीपक चौगुले यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी ना, जून महिन्याची आज 3 तारीख आहे। आम्ही आज चाललो आहे, पाऊस थोडा भरला आहे, पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस पडला पण आज सकाळी। आणि आता आम्ही दुपारचे जवळजवळ 2 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे नदीवरती कांडा टाकण्यासाठी। तर माझ्यासोबत ना मंडळी ऋषभ सुर्वे, ऋषभ थांबा हा बघा, असे आम्ही आता दोघं नदीवर चाललो आहे कांडाला टाकण्यासाठी। आणि कांडाला टाकून मासे पकडणार विदाऊट काय कुठचंही न वापर करता, अगदी पारंपरिक पद्धतीने कांडाला टाकून मासे पकडणार। तर चला मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून ना तुम्हाला मासे कांडायला लागलेले मासे बघायला भेटतील। हा इकडे मंडळी ना पाऊस बघा भरला आहे, आपाळ भरून आलेला आहे। मला वाटतं 1-2 तासामध्ये तो पडणार, पाऊस जोरदार पाऊस येणार आहे। का रे इकडे का? इकडून जवळ आहे का? इकडून दुसरी जागा चेंज चालेल। तर मंडळी ना, या ठिकाणी ही सर्व काजूची, आपली कोकणातली काजूची बाग आहे। सर्व काजू आहेत, या सर्व या कुठच्या वेंगुर्ला ना, वेंगुर्ला जातील ते सर्व हे काजू आहेत। तुझ्या इकडे पूर्वी शेती करायची ना लोक, शेती किती वर्ष झाली तरी इकडे आता शेती सोडल्याने आणि या काजू लावल्यात, लागवड केलेली आहे। 10-1 वर्ष झाली। ओके, म्हणजे पूर्वी लोक इकडे शेती करायची मंडळी। ही सर्व जी जागा दिसते इकडे शेती करायची आणि आता सर्वीकडे ही शेती सोडलेली आहे आणि आता ह्या भागामध्ये सर्व काजू लागवड केलेली आहे। अबो फणस पडलेला, हा पिकाय काय रे? पिकाय तो पण पिकलेला आहे। जंगलातूनच आहे ही सर्व वाट, पुरा जंगलच आहे आणि पावसाळ्यातून तर हे खूप माजत असेल, पुरा जंगल होत असेल। इकडे हे असतील ना रे डुक्कर वगैरे या भागात, कारण हा पुरा जंगली भाग आहे सर्व। हा कोणचा फणस? एक हा बघ, आहेत फणस आहे त्याच्यावर, हे काय फणस धरलेत। तर मंडळी ना, आम्ही आता हे जंगलातून वाट काढत नदीवर येऊन पोचलोय। ही आमची नदी। आता बघूया ऋषा कुठे कांडा टाकतोय ती। नदीवर आम्ही येऊन पोचलोय। मे महिना संपला आहे आणि जून महिना मंडळी चालू झाला आहे। पाणी बघा किती कमी आहे ते। टाक तुझ्या पद्धतीने, मासे भेटले पाहिजे असे टाक। टाकण्याचं कसं आहे ना, गेली किती वर्ष तू कांडाळ टाकतोयस? अनुभव काय तुझ्याकडे कांडाळीचा? किती? 8वी पासून? किती केवढ्या पाण्यापर्यंत टाकतोस? पाणी किती पण पाणी असतो ते उंच टाकतोस बिंदास?
तर मंडळींना बघा शांत राहा, आवाज पावशा पक्ष्याचा, इथे जवळच तो पक्षी आहे पावशा, आवाज येतोय. ही किती मारायची आहे अशी काय अंदाजे कांडाची माहिती काय? ही 2 बोटं जातील एवढं आहे. होय काय? म्हणजे 1.5 बोट जाईल एवढं आहे. मोठी साईज आहे थोडी. आणि किती लांब आहे ही? ही लांब आता किती जवळजवळ मीटर किती अंदाजे? मीटर नाही माहिती एवढं मला. मग? आहे खूप मोठी आहे. फुटावर किती फूट आहे? आयडिया नाही. हां, आयडिया नाही तुला किती लांब आहे ती? नवीनच घेतलेली आहे ना. बरोबर. यंदा ह्या भागात टाकला होतास काय तू कांडाल? नाही मी आलोय नाही. मग इकडे यंदा तू पहिल्यांदा टाकतोयस. पाणी छोटं आहे. तर इकडे आता कांडा टाकणे चालू आहे. आणि नंतर पुन्हा खाली बसवत असतील ना व्यवस्थित? हो, बसवावी लागते ना. तर तुम्ही मंडळी बघू शकता इकडे सुर्वे, ऋषा सुर्वे कांडा टाकतोय. बरीच मोठी आहे रे तरी पण. खूप मोठी आहे रे. ही कितीला घेतली कांडा ही? 2300. मस्त आहे. मोठीच्या मोठी साईज बरीच आहे. तर मंडळी ना आता या ठिकाणी ही कांडा टाकून झालेली आहे आमची. आणि आता ती व्यवस्थित बसवणे ते काम चालू आहे. कारण ती व्यवस्थित बसवावी लागते मंडळी. चेक करणे चालू आहे. नाही. बसवतेस का बरोबर? काय लागलाय काय? एक लागलंय. एक लागलाय. हो. बोनी झाली. हां भवानी काय म्हणतात त्याला? बोनी. बोनी. बोनी झाली आमची. बोनी झाली तुझी. आणि तरी पण साधारण किती वेळ जातो इथे जायला आता, म्हणजे टाकल्याच्या नंतर किती वेळ थांबायला तर काढण्यासाठी? काढण्यासाठी मिनिमम तरी अर्धा तास, अर्धा पाऊण तास. अर्धा तास ना. अर्धा तासाच्या नंतर बघायचं. तर इकडे कुठचे मासे आपल्या नदीत या सापडतात, लागतात कांडा यायला? मये, खोळे आणि खरबी. हां, अजून पण जास्त करून मळे मासे लागतात ना. मये मासे. पहिला मासा तुला भेटला हा कुठचा आहे? तर नाव काय? ह्याला खवळाच आहे तो एक प्रकार. तर मंडळी ना आता या ठिकाणी एका ठिकाणी टाकून झाले आमची कांडा. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोत. हा सर्व नदीचा परिसर आहे. आता इकडे
पाणी नाही, पण मंडळी ना पावसातून इकडे पूर्ण भरलेलं असतं हे सर्व हा भाग परिसर आणि खूप पाणी असतं. हां, पुरा जंगल ना आणि सामसूम एरिया रात्रीचा. हो, एरियात तसा वाटतं अगदी शांतता आहे अगदी. ज्याला सवय आहे त्याला काय टेन्शन नाही, पण नवीनच कोणतरी असेल तर तो घाबरून जाईल सुद्धा. होय, हां तिथेच बरोबर. नाही, दोघे जण असेल तर काय टेन्शन नाही. पाणी खूप कमी झालं आहे रे नदीचं. आता ह्या ठिकाणी टाकणार आहे इकडे. ह्या भागाला काय म्हणतात, काय नाव? वाकी. आणि तो खाली ज्या ठिकाणी आपण पहिली टाकली वाकीचाच एरिया सर्व हा. म्हणजे नेमकं वाकी म्हणजे काय प्रकार, काय काय असं सेपरेट? पण नाही एवढं माहिती काय वाकीला म्हणजे नेमकं वाकी म्हणून काय म्हणतात वाकीसाठी काय असं मंडळी ना. आता ह्या भागामध्ये ही आमच्याकडे एक दुसरी कांडाळ आहे. 2 कांडाळ आम्ही येताना घेऊन आलो होतो. ती आता टाकण्यासाठी सुरवी ऋषा चाललाय, निघालाय दुसरी कांडाळ. तर मंडळी या ठिकाणी आता दुसरी कांडाळ टाकायला सुरुवात करतोय. काय रे, अटकली आहे काय? चांगली आहे, व्यवस्थित आहे की अटकले? नाही, अटकले नाही, व्यवस्थितच आहे. पण ते कसं ते मध्ये हे झालं होतं ना रे, एकदा फाटली होती ना थोडीशी. बरोबर. त्याच्यामुळे बाकी काय नाही. बाकी आपली ही कधी घेतली तरी? हिला किती वर्ष आली? ही खूप जुनी कांडाळ आहे. किती वर्ष आली तरी पण? हिला आपण 10-12 वर्ष झाले. काय म्हणतो, 10-12 वर्षाची कांडाळ आहे तुझी? मग बरेच वर्ष आले. मग बरेच तू मासे खाल्ले असेल हिने. हां, मासे तर काय खात नाही मी. मग फक्त पकडायची आवड. पण हिने तू बरंच मासे पकडले असतील ना. 10 वर्ष जर झाली असेल तर काय कमी? पाणी एवढं उंच आहे? हो. कमी आहे तरी पण तिकडे उंच आहे ना. पुढे 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 तू डुबू शकतोस मा एवढं पाणी आहे? एवढ्या उंच पाण्यात पाणी टाकत नाही तू? टाकतो ना, हां हां, पण अजून कोणतरी पाहिजे होता सोबत. बरोबर. मग अटकली तर पुन्हा प्रॉब्लेम. हां, सोबत डुबणारा माणूस असेल ना तर टाकायला मजा येते. आता किरण वगैरे असतो ना बरोबर. तर काय टेन्शन नव्हतं. आणखी कोण आहे चांगला कसबी? किरण आणि कोण आहे कसबी कांडाळ काढू शकतो किती पण पाणी उंच असेल तर? किरण आहे, गब्बर एक आहे आपला. आहे ना. तर म्हणजे या ठिकाणी ही चालू आहे सध्या कांडाळ टाकायची प्रोसेस. ही किती लांब आहे रे अंदाजे? इकडे एकदा मासे भरपूर लागायचे. पहिल्यांदा हे बघ, दाखव. 2 आहेत. केवढे लहान आहेत की मोठे आहेत? ही साईज आहे. केवढे? अरे पाणी उंच आहे ना थोडा. दाखव दाखव बघूया जरा.
केवढा साईजचा मासा भेटलाय तो. कुठे गेला बघूया दाखव तरी. हा काढतो मग दाखवतो. आणखी काय हा केवढा आहे? तेवढाच मोठा आहे की लहान आहे? थोडा मोठा आहे. हां हां हा जरा मोठा आहे थोडा. आहे काय लागलेला? तेच बघतो. 3च भेटले? 3 भेटले आहेत. बस तेवढेच? बहुतेक इकडे कोणीतरी कांडाला टाकलेले आहेत त्याच्यामुळे मासे राहिलेले नाही. होय ना? हो रे. आहेत काय? नाही रे. मग काय कांडाला काढूया काय? राहू दे रे. कशा काढ काढ जागा बदल दुसरी टाक. बघूया जरा तुझे मासे कसे काय किती 3 भेटले ते. मले मासे अरे बस एवढे 3च मारलास ना ते? 3 मासे ओके मळे मासे आहेत. तर मंडळी ना या ठिकाणी ही कांडा टाकली आता काढणे चालू आहे. कारण आम्ही बघितलेले तर आम्हाला या ठिकाणी 5 मासे एकूण भेटले आणि आता हे ते काढणे चालू आहे. कांडा काढून आता दुसरीकडे लावण्याचा प्लॅन चालू आहे. किती मासे भेटले रे? हां फक्त 5 मासे भेटलेले आहेत या ठिकाणी. 25 नाही फक्त 5च मासे भेटलेले आहेत. आता आता मंडळी ना ज्या ठिकाणी आम्ही पहिली टाकली होती कांडा तिथे आता चाललो आहे बघण्यासाठी. ही इच्छी मग कांडा काढलेली आहे. फक्त 5 मासे भेटलेत आम्हाला. बघूया या ठिकाणी किती मासे भेटतात ते. सुरुवात कुठून करतोस काढण्यासाठी? कांडा सुरुवात झाली आहे कांडा काढण्यासाठी. किती मासे भेटलेत? ती रोवली आणू की टोपळा आणू? टोपळा आणू काय? डाल घेणे डाल. तरी आपल्याला किती जवळजवळ भेटतील अंदाजे? काय रे? बघू आता. नाही रे आता मासे राहिले नाही. मला वाटतं ना ह्या भागात बरेच लोक टाकतात वाटतं त्याच्यामुळे मासे काय दिसत नाहीत लागलेलं. तरी पण मंडळी आमची बरीच मोठी कांडा आहे ही. बघूया किती भेटतात ते. जे आपल्या नशिबात असतील ते. काय रे? जे नशिबात असतील ते भेटणार. भेटणार. हो सर सूर्य सर किती मासे सापडले आहेत? अजून तरी काय रिपोर्ट नाही. अजून पण रिपोर्ट नाही? नाही. किती वाव काढलास कांडा तू तरी पण अजून काही रिपोर्ट भेटला नाही? नाही. काय रे मग कधी भेटणार कधी? काय लागलेत की नाही? लागलेत तर नाही काय भाऊ. आशा आहे काय? याच्यावरच्या अशा अपेक्षा मेलेल्या आहेत आता. मेलेले आहेत तरी पण आपण बराच आहे टाकलेले कांडा काय कमी नाही. वाटत नाही. का रे असं नको म्हणू वाटत नाही म्हण भेटणार आपल्याला पुढे पुढे. वाटतंय काय तुला काय लागलं? नाही दिसत नाही काय हाय काय काय? का रे? मला वाटतं त्याचा मारा मोठा आहे ना. मासा आरपार गेला असं. पण तो अरे एखादा तरी मासा लागला पाहिजे ना रे. नदीत काय सर्वच मासे मोठे नाही आहेत. हे बरोबर आहेत साईजची मोठी साईज आहे तुझी. मोठी साईजचा लागणार पण तो एखादा तरी लागेल की नाही कुठेतरी. चालेल ठीक आहे ठीक आहे. चालेल ठीक आहे. बघू पुढे 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 काय होत आहे ते. आंबे जरी टाकली असते ना एक मासं काढलं असतं आंबे. खरोखर सांगतो पहिल्या स्टार्टिंगला आंबे जरी टाकली होती मी. हीच मग लागले काय? आंबे जरी लागला होता. काय नाही ना इकडे बरेच लांब आपण आलो आणि केवढी मोठी कांडाळ आहे रे बापरे लांब. पण त्याला मासा लागेल तर मग आपल्या ह्या भागात मासे आहेत की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे. काय रिपोर्ट काय?
शून्य. अरे बाप रे माझ्या, एवढे मेहनत करून एवढा टाईम वेस्ट करून आपण आज इथे कांडाळीने मासे पकडायला आलो, पण या कांडाळीमध्ये एक पण नाही मासा भेटला. शून्य. या कांडाळीमध्ये एक पण मासा नाही भेटला. आमचं दुर्भाग्य. पुन्हा एकदा नवीन जागेवर कांडाळ टाकण्याचा छोटासा एक प्रयत्न बघूया. या ठिकाणी आता पुन्हा ऋषभ सुर्वे, ऋषभ आहे पाण्यात उतरला कांडाळ टाकण्यासाठी. आता या ठिकाणी त्याचा प्लॅन चालू आहे कांडाळ टाकणे. बघूया आता इकडे कांडाळ टाकील तो आता, आणि नंतर मग मासे बघूया. कारण आम्ही ज्या ठिकाणी खाली टाकले होते आता पहिल्या ठिकाणी, तिथे एका कांडाळीमध्ये पहिल्या कांडाळीमध्ये एक पण मासा भेटला आणि दुसऱ्या कांडाळीमध्ये 5 मासे भेटले. एकूण 5 मासे भेटलेले आहेत. आणि आता दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे खास. आता तरी पद्धतशीर टाक, मासे भेटले पाहिजे. तशीच टाकतो, भेटतील अशी. हा बघ पाऊस, बघ पाऊस बघ, गडगड 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 चालू आहे. जोरदार गडगड गडगड चालू आहे. बहुतेक 5च्या दरम्यान येणार हा. येऊ दे, पण आता काय करू दे नको. आता पद्धतशीर टाक रे कांडा व्यवस्थित. ह्या भागात तू कधी कांडा टाकला होतास का रे इकडे? भेटले होते काय? भेटतात माझे चांगले. काय रे पाणी उंच आहे थोडं इकडे. काय म्हणतोस? किती उंच आहे? बाप रे, आवाज बघ. पाऊस कुठेतरी लागत असणार. पाणी उंच आहे का रे बाबा? पाणी एवढा उंच आहे रे? बरंच पाणी उंच आहे मग. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. बघा पाऊस पडते, नदीचं पाणी बघा कसा फरक जाणवतोय. खूप भारी वाटतंय मंडळी. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. अप्रतिम नजारा आहे हा. एक जबरदस्त दिसायला बघा कसं वाटतं, अगदी सुंदर. आणि विजा पण चमकत आहेत मंडळी, आणि गडगड गडगड चालू आहे, गडगडाट. आणि या ठिकाणी इथे कांडाळ टाकलेली आहे मासे पकडण्यासाठी. बघूया किती मासे लागतात ते आता. आणि आता घरीच जायचं आहे. पाण्याचा प्रवाह बघा कसं, आता मस्त पाण्याचा तरंग आणि प्रवाह बघा कसा झाला आहे तो, अप्रतिम. पाऊस पण जोरात आला आहे. आणि आता आम्ही कांडाळ ही टाकले नाही, काढतोय. हे बघा या ठिकाणी आता ऋषा कांडाळ काढायला सुरुवात केला नाही. बघूया किती मासे भेटतात ते. पाऊस पण पडतोय मंडळी जोरात, आणि विजा पण चमकत आहेत. पाण्याचा प्रवाहाचा तरंग बघा, एक नंबर सीन बनला आहे. आणि ही मजा आहे ना मंडळी आपल्या कोकणातच, जबरदस्त. आणि आम्ही आता पावसामध्ये भिजतोय, आनंद घेतोय पहिल्या पावसाचा. काय रिपोर्ट वगैरे काय लागलाय काय?
चल चल चल. किती भेटला मित्रा? मित्रा किती भेटला? या फक्त एकच, फक्त दोनच. दोन घेऊन समाधानी. आणि एवढ्या पावसातून, पाऊस बघा म्हटलं किती जोरदार लागतोय आणि विजा पण चमकतायत आणि कडकड कडकड होतोय. हा आनंद घेतोय पावसाचा मंडळी. जोरदार पाऊस पडलाय, मान्सून चालू झालेला आहे गावी आपल्या कोकणामध्ये आणि विजा मोठ्या कडकडतायत आणि मासे भेटले त्याचे दोनच फक्त. फक्त दोन मासेनी समाधानी. चला घरी जाऊया आता.